पर्युषण पर्वामध्ये 2 दिवस कत्तलखाने बंद राहणार असल्याची माहिती समोर येते। मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये ही माहिती। तर जैन समाजातील पवित्र मानला जाणारा पर्युषण काळ आणि या पर्युषण पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये चक्क मुघल सम्राट अकबर यांच्या निर्णयाचा याचिकाकर्त्यांनी दावा केलाय। त्या काळी अकबराने कत्तलखाने बंद केल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलाय। तर एक वेळ मुघल सम्राट अकबराला कत्तलखाने बंद करण्याबद्दल पटवणं सोपं आहे, मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणं कठीण असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या अधिकारात अथवा कायद्यात बसते असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिकाकर्त्यांना सवाल करण्यात आलेला आहे। तर 2 आठवड्यामध्ये पालिकेला आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या अधिकारात अथवा कायद्यामध्ये बसते, मुंबई उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना हा थेट सवाल। तर 2 आठवड्यामध्ये पालिकेला आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे जाऊयात थेट। प्रशांत, अकबराने कत्तलखाने बंद केले होते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतोय। प्रियंका, खरं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस सुनावणीला येतात, पण आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या समोर असलेल्या सुनावणीमध्ये मात्र मुघल सम्राट अकबरानं 10 दिवस पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते असा अजब दावा याचिकाकर्त्यांनी केला। आपल्याला माहिती आहे की जैन पर्युषण समाजाचा जो पूर्ण पर्युषण काळ आहे, हे पूर्ण 9 दिवस कत्तलखाने बंद कसे ठेवायचे हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। अहमदाबादला सुद्धा या ठिकाणी पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवले जातात। मुंबईत जैन समाजाची संख्या त्यापेक्षा अधिक जास्त असल्यामुळे हे पूर्ण 9 दिवस मागणीही त्यांनी कायम ठेवली होती। पण मुख्य न्यायमूर्ती यांनी या सुनावणी दरम्यान अर्थातच या सगळ्या विषयांचे पुरावे सुद्धा मागितले। नेमके मुघल सम्राट अकबराने जरी हा निर्णय घेतला असा तुम्ही दावा करत असाल तर त्याचा पुरावा काय, किंवा याच्यावर कायद्याने किंवा संवैधानिक अधिकार कोणते आहे, किंवा संपूर्ण 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवायचेच तरी कसे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न स्वतः आज मुख्य न्यायमूर्तींनी उपस्थित केले। पण सुनावणी दरम्यान मुघल सम्राट अकबर याचा जो दावा याचिकाकर्ता म्हणजे जैन समाजाच्या 2 महत्त्वाच्या ज्या ट्रस्ट आहे त्यांनी दाखल केलेली ही याचिका आणि त्यांनी केलेला हा दावा, हा एक रंजक किस्सा आपल्याला नक्कीच म्हणावे लागतील। अर्थात 24 आणि 27 ऑगस्ट या दरम्यानच फक्त हे 2 दिवस आम्ही हे कत्तलखाने बंद ठेवू अशा प्रकारची लेखी माहिती सुद्धा BMC प्रशासनानं मुंबई हायकोर्टात दिली। बघूया आता या सुनावणी दरम्यान अजून काय काय समोर येते, कारण 2 आठवड्याची कालावधी याच्यात पुढे देण्यात आलेली आहे। प्रियंका, निश्चितच प्रशांत, या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी बोलूयात। सुषमाताई, मुंबई उच्च न्यायालयामध्ये चक्क मुघल सम्राट अकबर यांच्या निर्णयाचा एक दाखला देण्यात आलेला आहे आणि त्यावरून आता कत्तलखाने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। कत्तलखाने बंद करण्याची मागणी करणे किंवा कुठल्याही विषयाची मागणी करणे हा त्या व्यक्तीचा अधिकार असू शकतो, मात्र ते तसे बंद करता येतील का याचा जर विचार केला तर मला वाटतं निश्चित त्याच्यात अडचणी आहेत। निश्चितपणे जैन समाजाच्या भावनांचा आदर आहे आणि त्यांची स्वतःची धर्मसंहिता किंवा त्यांची धार्मिक तत्व अधिष्ठान हे सगळं मान्य आहे। मात्र होतं काय की जेव्हा एका धर्माला अनुसरून निर्णय घेतला जातो तेव्हा या देशात इतर धर्मांचं सुद्धा सहअस्तित्व आहे। मग ते हिंदू असतील, ते बौद्ध असतील, ते ख्रिश्चन असतील, ते इस्लामिक असतील किंवा अजून काही, तर मग इथला बौद्ध असेल किंवा इथला ख्रिश्चन असेल, खरंच त्यांना सुद्धा हे मान्य आहे का? त्यामुळे एका समूहाच्या म्हणण्यावर जर असे निर्णय जर घ्यायचे असतील तर मग इतर समूहांच्या म्हणण्याचं काय? कारण एक समूह गेली कित्येक वर्षांपासून मागणी करत आहे की 14 एप्रिलला तुम्ही ड्राय डे जाहीर केला पाहिजे, पण अजूनही आपल्याकडे 14 एप्रिलला ड्राय डे झालेला नाही आणि त्याचं कारण हेच सांगितलं जातं की एका समूहाने मागणी केली म्हणून आपण इतर सगळ्या समूहांकडे दुर्लक्ष करू शकत नाही। अगदी हाच जर तर्क लावायचा झाला तर पर्युषण काळातला जी काही मागणी आहे त्या मागणीवर सुद्धा की एका जैन समूहाने मागणी केलेली आहे, मग इतर समूहांच्या म्हणण्याचं काय हा विषय येतो। त्यामुळे निश्चितपणे हा मुद्दाच विवादास्पद आहे। बट लेट अस सी की ऑनरेबल कोर्ट यावर काय म्हणतं आणि
जरी समजा उच्च न्यायालयाने याच्यावर काही टिप्पणी केली तरी उच्च न्यायालयाच्या पुढे अजून सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देतील का, हा सुद्धा मुद्दा बघण्यासारखा असेल. सुषमाताई, तुम्ही आता एक महत्त्वाचं वाक्य बोलात की हा मुद्दा तसा पाहिला तर विवादास्पद आहेत. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान 2 वेगळ्या प्रकारचे दाखले याचिकाकर्त्यांनी दिले. एक म्हणजे की मुघल सम्राट अकबर याच्या कार्यकाळामध्ये पर्युषण काळ जो होता तो पूर्ण 10 दिवस 9 दिवस कत्तलखाने बंद होण्याचा आदेश होता, आणि दुसरा म्हणजे अहमदाबादला सुद्धा जैन समाजाची संख्या कमी असून देखील त्या ठिकाणी 9 दिवस कत्तलखाने बंद असतात. तुम्ही कसं बघतात याकडे, या दोन्ही दाव्यांकडे? बघा, मुघल सम्राटांच्या काळातला काय अध्यादेश होता किंवा त्यावेळेला काय म्हटलेलं होतं हे मी निश्चित अभ्यासलेलं नाही. कदाचित आपण जी माहिती देत आहात किंवा याचिकाकर्त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यात सत्यता सुद्धा असू शकते. मात्र अडचण अशी आहे की मुघल सम्राटाच्या काळातली जी व्यवस्था होती ती राजव्यवस्था होती, ती राजेशाही होती. आता ज्या व्यवस्थेत आपण राहत आहोत ती लोकशाही व्यवस्था आहे. या देशाने 26 नोव्हेंबर 1949ला एक नवं संविधान स्वीकारलेलं आहे, ज्याची अंमलबजावणी ही आपल्याकडे 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली आहे. ज्या अर्थी आपण 26 जानेवारी 1950ला नवं संविधान स्वीकारलं त्या अर्थी मागील काळातला म्हणजे मुघल सम्राटातला जो काही अध्यादेश असेल किंवा कायदा असेल तो आता रिलेव्हंट मानण्याचं कारणच येत नाही. तो लागूच होऊ शकत नाही लॉजिकली. आणि एवढा साधा युक्तिवाद मला वाटतं कोर्टात सहज सहज केला जाईल. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा हा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवादच मुळात हास्यास्पद आहे. आणि कदाचित मी जे म्हणते ते आपल्यापर्यंत पोहोचत असेल किंवा आपल्या चॅनलचे जे दर्शक हे सगळं ऐकत बघत असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल की जर आम्ही 26 जानेवारी 1950ला एक नवं संविधान, एक नवी व्यवस्था स्वीकारलेली आहे तर त्याच्या आधी सांगितलेल्या मुघलांच्या काळामध्ये किंवा अकबराच्या काळामध्ये काय झालं ते आत्ता आपण मान्यच करू शकत नाही. मग हा देश मुघल सम्राटाच्या नुसार चालवायचा की हा देश भारतीय संविधानानुसार चालवायचा, हा एक नवा विवादास्पद मुद्दा पुन्हा उपस्थित होईल. निश्चितच ताई, आपले धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्याचबरोबर प्रशांत वाघ, आपले देखील धन्यवाद आपल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.